थांब थांब परत. अरे तू पण ये ना, तू सेल्फी हे घेऊ शकते. मी काय मध्ये टाक कस्टर्ड. काय काय कॅरमेल कस्टर्ड. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज अक्षय तृतीया आहे आणि सकाळी आम्ही एक रेसिपी खाल्ली आहे जी हिने बनवली होती. आवाकाडो टोस्ट. आणि आता आम्ही सगळे झोपलेत घरातले. काय बोलतात त्याला दुपारचं? नाही पावरनॅप नाही, वामकुक्षी. सर्व वामकुक्षीमध्ये आहेत. तर आम्ही आता बनवतो आहे कॅरमेल कस्टर्ड. सो स्टे ट्यून रेसिपीसाठी. तर आम्ही कॅरमेल कस्टर्ड बनवण्यासाठी मार्केटमधून हे कॅरमेलचं जे प्रीमिक्स मिळतं ते घेऊन आलो आहे. त्याच्यापासून आपण बनवणार आहोत कॅरमलाइज शुगर. हे कस्टर्ड पावडर आहे. त्याच्यामध्ये कस्टर्ड पावडर आणि हे शुगर सिरप येईल. कॅरमलाइज शुगर. ठीक आहे. तुझ्यामुळे झाला. अशा प्रकारे स्टार्ट केलं आहे खुशीने दूध सांडून. सर्वात पहिले आपल्याला दूध गरम बॉईल करून घ्यायचं आहे. स्वतः तर काय करत नाही, मी करते पण मला डिस्टर्ब करते. पुसत आहे मी का पुसू? वाव. सो रेसिपीची सुरुवात आहे. गॅस चालू करायचा आणि मग दूध ठेवायचं. पण खुशीने गॅस असं काही नाही, गॅस नंतरही चालू करू शकतो. पण तू आता विसरून निघून गेली असतीस तर गॅस तर चालूच केला नसतीस. त्याला मी काम दिलंय, नाही तर बसून होती इकडे रील्स बघत. खाणार आहेस ना? मी बनवते तर. बापरे. समर कस्टर्ड हवं आहे. समर समर तुझं फेवरेट आहे. भारी आहे. मग जरा संपलं बघ. खाने का नाम लेते ही देखो. हे भांडी पुसतर मी आधी पुसते. रेडी होते ती तू एक ग्लास तिकडे बघायला गेला तो. काय तुझा फेवरेट आहे? काय रे? येलो कलरचं. मी 3 पुसते. बघा नीट हळूहळू. आता शिवला पण काहीतरी काम दिलं पाहिजे. नाही जर एक्स्ट्रा झालं तर. शिव झोपली ए समर्थच्या बर्थडेचं गिफ्ट आहे हे. समर्थच्या बर्थडेचं गिफ्ट आहे. तुला आत्ता खायला नाही भेटणार. आपण हे पण पूस. डिवाइड करू. काय करतोय? पण तुला हे आत्ता नाही खायला भेटणार आहे, रात्री. हे त्यांनी सोबत दिलंय जे इथे वरती खाली टाकतात. पण हे खूप कडक आहे. त्यांनी सांगितलं की गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे. बट विचार करते की घरीच बनवूया हे यूज करण्यापेक्षा. कारण आपण 6 बनवणार आहे तर ह्याचे हे उरतील असं वाटत नाही. ह्याचे 6 होती तिथे लिहिलं तर आणि केलेलं लास्ट टाइम तेव्हा झालेलं. आणि हे मिल्क बॉईल झाल्यावरती त्यामध्ये मिक्स करायचं आहे. आपण आता हे शुगर सिरप बनवतो. कॅरमल आहे शुगर. ऑलरेडी एवढी टेस्ट आहे. थोडंसं पाणी टाकायचं. चांगलं काय झालं ना मम्मी दोघांचं पण. तू केलं आहे ना पॅन नवीन आहे ना. त्याच्यामुळे त्याने सांगितलं की विनेगर पण टाकायचं. नाही टाकायचं विनेगर. का टाकायचं विनेगर? आता आपण कस्टर्ड पावडर बॉइल्ड मिल्कमध्ये टाकली आहे. याचं एक पॅकेट 1/2 लिटरसाठी आहे. मी 1 लिटरचं करते. 2 पॅकेट. मग 2 लिटरच्या मनाने हे सिरप कमी आहे ना? मे बी ते मोठा बाऊल असेल त्याच्यामध्ये उरत असणार, त्याच्यासाठी असेल.
2 लिटर नाही, 1 लिटर 2 पॅकेट. आणि आता 3-4 मिनिटसाठी स्टर करत राहायचं. आणि टाकतो तर गॅस टाकलेली. मम्मी झोपेत नव्हती. सो एक फेल्ड अटेम्प्ट नंतर अजून एक अटेम्प्ट करतोय आम्ही. आता पहिला आम्ही शुगरला ह्याच्यामध्ये कॅरमलाइज करणार आणि मग वॉटर ॲड करणार आहे. दुसरा व्हिडिओ बघितला आणि हॉट वॉटर टाकणार त्यामध्ये. तुम्ही इंडियन टीम मध्ये आहात का? पण सिक्रेट आहे ते. अच्छा. सिक्रेट एवढा आहे की इंडियन टीमला पण माहित नाही. आता ते आपण किती 4 टेबलस्पून टाकली असेल ना साखर. आमच्या किचन मधनं एवढा चांगला व्ह्यू दिसतो पूर्ण दादर. ते कॅरेमेल कस्टर्ड झालंय, आम्ही साईडला काढून ठेवलंय. आणि आता हे बनवतोय. मग शुगर पण मेल्ट होते. शुगर पाणी टाकायचं ना. पण ते पूर्ण मेल्ट झाल्यावर टाकलंय त्याने त्या व्हिडिओमध्ये. इट वॉज सो इझी. एक चुकीचा व्हिडिओ बघितला आम्ही आणि चुकलो. सो म्हणजे पहिले शुगर टाकायची, देन ती मेल्ट खाली करणार. शेफ सांगतायत, मिशलिन स्टार शेफ. यार गप ना. म्हणजे पहिले आपण शुगर घ्यायची याच्यामध्ये आणि ती नॉर्मल फक्त स्टीर करायची आणि सिरप बनेल. आणि मग ते ब्राऊन झालं थोडं की पाणी ॲड करायचं. हॉट वॉटर ओनली. आणि ह्याचा गेस्ट एक्सपिरियन्स डिस्टर्ब करायला आला. मीच टाकू. काहीतरी बोलत होती. काय नाही नंतर बोल. खुशी यार. ये डर हमें अच्छा लगा. अरे टाक यार परवाची काय आग. अरे अरे काय केलंस? मला काय माहित, तू बघ. होईल ते. डॅलगुना. शिवला काय माहितीच नाही. मम्मी हमजा आधी केसाची केस हेअरस्टाईल एकदम तशीच आहे मम्मीची, तेवढ्याच लेंथ पर्यंत. हेच खायचं तुला. कॅरेमेल हे आहे. हे काय ते नाही पकलेलं नाहीये तुला चांगलं. तेच मी बोलत होती मगाशी की तो आजचा गेस्ट एपिसोड नंतर काहीतरी बहाणा शोधून येईल की मला टेस्टला दे ना. मस्त. हे पण टेस्ट कर ना जरा. थांब ना एक मिनिट. समर्थ हा बघा काय ते. समर्थ ती तुझी वाटी बंद कर. तुझी वाटी एक वाटी दुसरा चमचा किती चमचे भरणार आहेस? सांग नको ना, मग तुझं कमी आहे ना, तुझ्या वाटीमध्ये मी कमी टाकलं. हा आणि त्याच्या वाटीवर नाव पण दी. म्हणजे आज सकाळी पण ह्याने एक्स्ट्रा टोस्ट खाल्ला. मी काय तेव्हा बोला की सो आम्ही त्या पॅकेट बरोबर आलेलंच सिरप पण ह्याच्यात टाकलं आहे.
हे डायरेक्ट पण टाकू शकतो आपण, म्हणजे यूज करू शकतो इन्स्टंट. तेवढं सगळं शुगर मेल्ट करण्यापेक्षा गरम पाण्यामध्ये फक्त ते पॅकेट थोडा वेळ ठेवायचं आणि मग ते थोडं मेल्ट झालं की इझिली स्प्रेड होईल. ॲक्च्युली आम्हाला क्वांटिटी थोडी जास्त हवी होती. बस झालं. आता हे आपण आपल्या ग्लासमध्ये टाकायचं. ते टाक, ते अपने आप स्प्रेड होईल. थोडं थोडं टाक सगळ्यांना. हां ती मोठी वाटते मला. तू टाक पटपट सगळ्यात. अरे सो हे आपण आता वाटांमध्येच स्प्रेड केलं आहे. त्याच्यावर आपण ही पुडिंग टाकूया. सो आता हे आपण ह्याच्यामध्ये टाकतो आहे आणि ते एका साईडनेच टाकायचं, अदरवाईज ते मिक्स होतं. बॅकग्राऊंड बघ ना, ठरलं तर मगचं प्रमोशन. त्या शुगरवाला काय झालं? त्या शुगरचं काय झालं? बघते. सो आता हे भरून थोडा वेळ बाहेर ठेवलं आहे थंड होण्यासाठी. मग नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आणि मग 2-3 तासानंतर खाल्लं तरी चालेल. लेट्स ईट इट नाव. खा ना आता. पप्पाने खाल्लंच नाही. दीदीकडे बघून का करते, माझ्याकडे बघून. काय आहे मम्मी एवढी कॅमेरा फ्रेंडली झाली. बघ ना आता कौतुक केलं तरी